श्रीराम समर्थ. घातक विचार. एकदा एका साधकाने महाराजांना विचारलं की षड्विकारांमध्ये कोणता विकार जास्त घातक आहे. त्यावर महाराज एकदम म्हणाले, सर्व विकार भगवंताच्या आड येतातच, ते नकोच आहे. पण दोन विकार फार भयंकर आहेत, लोभ आणि राग. हे फार घातक आहेत, हे अगदी लक्षात ठेवा. लोभ म्हणजे आपल्या प्रपंचाला जेवढी जरुरी आहे तेवढे मिळाल्यानंतर मला आणखी मिळावे अशी वासना ठेवणं म्हणजे लोभ. आज आहे पण उद्या काय करायचे अशी निष्ठा ज्याची आहे तो म्हणेल आज दिले त्यांनी तो उद्या तोच देईल ना आपल्याला, अशी निष्ठा कामाला येते. उद्याचे काय करायचे तो पाहून घेईल. भगवंताच्या आड जर काही येत असेल तर तो पैसा येतो. पैशाचा त्याला आधार वाटतो आणि तो भगवंताच्या आड येतो. दुसरी गोष्ट म्हणजे राग. रागाने माणसाची शक्ती अतिशय खर्च होते. ज्या माणसाला राग आलाय त्या माणसाला परमार्थ करणं अगदी अशक्य गोष्ट आहे. कारण क्रोध ही आग आहे आणि हा मनुष्य जो रागावलेला आहे तो कधीच संत होऊ शकत नाही. संत म्हणजे शांत. रागाची कारणे ही अगदी क्षुल्लक असतात. एकदा महाराजांना विचारले की आपणास कधी राग आला होता का. त्यावर ते म्हणाले, तुम्ही चिता पाहिली आहे का, तसा मी क्रोध जाळला आहे. असा त्या माणसाचं शंकेचं निराकरण महाराजांनी केलं. श्रीराम समर्थ.